नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मानेरे परिसरातील धोकादायक वळणांवर संरक्षणाची मागणी। अपघात रोखण्यासाठी मानेरे ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव। अकोले तालुक्यातील मानेरे परिसरात असलेल्या धोकादायक वळणांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मानेरे ते रंधा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी राजूरकडे ये-जा करत असतात। मात्र मानेरे अनुदानित आश्रमशाळा परिसर व रंध्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी पूर्णपणे खचल्याने आणि रस्ता अतिशय चढा असल्याने वाहन चालकांना अंदाज घेणे कठीण जात आहे। परिणामी या ठिकाणी मोटरसायकलींसह अनेक अपघात आधीच झाले आहेत। या धोकादायक वळणांवर संरक्षण भिंत किंवा लोखंडी कठडा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। मानेरे ग्रामपंचायत सदस्य दशरथ गभाले यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करून पुढील जीवितहानी टाळण्याचे आवाहन केले आहे। ग्रामस्थांच्या या मागणीवर प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक झाले आहे। सर नमस्कार, आज आपण मानेरे गावाच्या या परिसरात जे आहे इथं एक शाळा आहे आणि हे धोकादायक वळण आहे। प्रशासनाकडून तुमची काय मागणी आहे? सर नक्कीच हे अतिशय धोकादायक वळण आहे आणि अतिशय रहदारीचा रस्ता आहे। मानेरे गाव म्हणजे शेनीत मानेरे मधल्या मार्गे रंध्या मार्गे हा राजूरला जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्यालगत इथं 5 मिनिटाच्या अंतरावर आपली आश्रमशाळा आहे। निश्चितच लहान मुलांचा वावर असतो आणि अतिशय रहदारीचा रस्ता आहे, म्हणून शासनाने खरं तर याच्याकडे लक्ष देऊन थोड्या अंतरावर संरक्षण भिंत जर झाली तर निश्चितच त्याचा ग्रामस्थांना किंवा ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, मोठी जीवितहानी किंवा कुठलाही धोकादायक असा प्रकार घडणार नाही। म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे धोकादायक वळण आहे तर इथं संरक्षण भिंत होणं अतिशय गरजेचं आहे, कारण हा कॉर्नरच अतिशय अडगळीचा आहे। त्यामुळे इथून मागे वारंवार अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आणि घडतात आणि पुढील काळात अशी मोठी दुर्घटना घडू नये त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी ही संरक्षण भिंत होणे काळाची गरज आहे, अशी मी या सुराज्य न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करतो। धन्यवाद। सुराज्य मराठी करिता प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर।